आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजमध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आरोपीस अटक, 6 दिवसात दोषारोपपत्र दाखल। दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी मिरज शहरात अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली। घराजवळील किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या 5 वर्षाच्या चिमुकलीला आरोपी विजय अँथोनी कांबळे वय 67 राहणार रेल्वे पंढरपूर पाळ मिरज याने गल्लीतील रोड कडेला बोलावून घेतले। खाऊ देण्याच्या बहाण्याने तिला मिठी मारून तिच्या गुप्तांगावर हात फिरवत तिचे लैंगिक शोषण केले। या घटनेची माहिती दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे मिरज येथे मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ दखल घेतली। पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 75(1) 75(2) तसेच POCS व कायदा कलम 8(9)M(10) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांच्याकडे सोपवण्यात आला। त्यांनी आपल्या पथकासह तातडीने शोधमोहीम राबवत आरोपी विजय अँथोनी कांबळे याला शिताफीने अटक केली। त्यास न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत रवाना केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी राजेंद्र कलगुटकर व पथकाने अतिशय जलद, संवेदनशील व प्रभावी तपास केला। अवघ्या 48 तासात भौतिक तांत्रिक पुरावे गोळा करून गुन्हा सिद्ध केला आणि केवळ 6 दिवसात म्हणजेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। या जलद व कठोर कारवाईमुळे समाजातील विकृत प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याची दहशत निर्माण होईल आणि अशा घृणास्पद कृत्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।